उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येत आहेत आणि या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतात। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आणि हे सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। एकीकडे देवेंद्र फडणवीस पुष्पहार अर्पण करतात तर दुसरीकडे विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरून सध्या विरोधक आक्रमक झालेत। लोकसभेतल्या यशानंतर विरोधकांचा सुद्धा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांकडून सरकारच्या विरोधात प्रचंड अशी घोषणाबाजी केली जाते, तर दुसरे दृश्य आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला। आजपासून त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातो आणि दुसरीकडे विरोधकांचं मात्र आंदोलन सुरू आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये हिट अँड रन ड्रग्ज प्रकरण चांगलंच उफाळलेलं पाहायला मिळतंय। सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, नीट परीक्षेतला घोटाळा आहे आणि या सगळ्या संदर्भात आता विरोधक आक्रमक झालेत। सध्या विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे।